मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. मित्रांनो, सध्या आपल्याला बघायला मिळतंय की अर्जुन हा जोशी वकिलांकडे गेलेला असतो. त्यावेळेस मात्र जोशी वकिलांनी सायलीविषयी अपशब्द वापरलेले असतात. जोशी वकिलाने अर्जुनला विचारलेलं असतं की त्या बाईचा लईच फायदा घेतलाय रे तू. अरे, तू तिला एका रात्रीसाठी चार्ज केलं की पूर्ण वर्षासाठी चार्ज केलं, असं म्हटल्यावरती मात्र अर्जुनला प्रचंड राग आलेला असतो आणि सायलीची अशी इज्जत चव्हाट्यावरती काढल्यामुळे आता अर्जुनला ते काही सहन होत नाही. अर्जुन मागचा पुढचा कसलाही विचार करत नाही आणि अर्जुन लगेचच जोशी वकिलाला मारायला सुरुवात करतो. जोशी वकिलाला तो आता मारू लागतो. त्याने आता बेदम मारहाण जोशी वकिलाला केलेली असते आणि तेवढ्यातच तिथे मधुभाऊ देखील आलेले असतात आणि मधुभाऊ देखत आता ही मारामारी सुरू असते. अर्जुनने आता जो नितीन जोशी वकील असतो त्याला मात्र एका हातामध्ये उचललेलं असतं, त्याच्या नरड्याला पकडून. आता मात्र जोशी वकीलचा काही जीव काय आता वाचेल असं वाटत नसतं, परंतु तेव्हाच मधुभाऊ आल्यामुळे आता अर्जुनला मात्र जोशी वकीलला सोडावं लागतं. परंतु जोशी वकील हा पूर्णपणे आता बेदम मारहाण करून पूर्णपणे आता घाबरलेला असतो, कारण की अर्जुनने त्या पद्धतीनेच जोशी वकिलाला मारलेलं असतं. आधीही एकदा फटकवलेला असतो जोशी वकील, परंतु त्याच्या या मूर्ख बोलण्यामुळे आणि इतक्या घाण लेवलच्या विचारांमुळे अर्जुनला जोशी वकिलाचा फार राग येत असतो. जोशी वकील मधुभाऊंसमोर कसा काय आला आणि त्याने बळच का बरं मधुभाऊंची केस घेतली, हे मात्र आता अर्जुनला जाणून घेणं महत्त्वाचं वाटत असतं. मधुभाऊ आल्यामुळे अर्जुन मात्र शांत झालेला असतो आणि तिथून निघून गेलेला असतो. परंतु मधुभाऊंची केस तू का बरं घेतली हे विचारण्यासाठी आता अर्जुन तिथं आलेला असतो. तर मात्र जे काही जोशी वकिलाने बोललेलं असतं ते मात्र अर्जुनला खटकलेलं असतं. जेव्हा आता अर्जुन आणि चैतन्य हे बाहेर आलेले असतात त्यावेळेस मात्र अर्जुन म्हणत असतो की मला हे कळत नाहीये चैतन्य, या हलकट जोशी वकिलाला फुकट ही केस करणं कसं काय परवडतंय. मला याच्या मागचे कनेक्शन शोधणं फार गरजेचं आहे. आणि आता अर्जुन त्याच गोष्टीसाठी झटत असतो. अर्जुनला हे माहीत करून घ्यायचं असतं की कशा प्रकारे मधुभाऊंना तो जोशी वकील फसवतोय. परंतु आता ते जाणून घेण्यासाठी अर्जुनला जोशी वकिलावरती आता लक्ष ठेवावं लागणार असतं. चैतन्य आणि अर्जुन आता मात्र दिवसभराचे कामधंदा सोडून फक्त आणि फक्त त्या जोशी वकिलावरती लक्ष ठेवण्यासाठीच बाहेर उभे असतात. त्यांना तो जोशी वकील काय करतोय, कुठे जातोय आणि कोणाला भेटतोय हे जाणून घेणं फार महत्त्वाचं वाटत असतं, कारण की जोशी वकिलाला त्याशिवाय त्यांना कैचीत पकडणं शक्य नसतं आणि त्यासाठी जोशी वकिलाला आता ते पकडण्यासाठी त्याच्या मागावरती असतात. दुसरीकडे इकडे सायली मात्र घरी रडत असते. सायलीला प्रचंड राग येत असतो आणि वाईटही वाटत असतं. तिला स्वतःचाच राग येत असतो आणि तिला असं वाटत असतं की मधुभाऊंनी अर्जुन सरांचा अपमान करू नये. परंतु मधुभाऊ मात्र काय मागे हटत नसतात. मधुभाऊ फार दुःखी झालेले असतात आणि त्याचमुळे ते मात्र आता अर्जुनचा आणि सायलीचा कोणताही संबंध ठेवायचा नाही याच गोष्टीवरती ठाम असतात. सायली आणि अर्जुन यांना वेगळं करण्यासाठी ते जमेल ते प्रयत्न करत असतात. अर्जुनला बोलणं, अर्जुनला दुखवणं हे सगळं करून देखील मात्र आता अर्जुनला ते दुखवण्यामध्ये यशस्वी झालेले नसतात. अर्जुन सायलीचा पिछा सोडेल आणि अर्जुन सायलीचा विचार करणार नाही हा त्यांना आता असं वाटत असतं. परंतु अर्जुन मात्र या सगळ्या गोष्टींमध्ये कुठेही कमी पडत नसतो. अर्जुन आणि चैतन्याने जेव्हा आता इकडे लक्ष ठेवलेलं असतं जोशी वकिलांवरती, तेव्हा मात्र आता जेव्हा जोशी वकील जाण्यासाठी निघतो त्यावेळेस मात्र ते त्याचा पाठलाग करत असतात आणि जोशी वकील जे करायचं तेच करतो. तो आता महिपतच्या घरी गेलेला असतो. महिपतला तो आता गोड बातमी सांगण्यासाठी गेलेला असतो की अर्जुनने त्याची केस त्यांच्याकडे हँडओव्हर केली आणि ते त्याला करावीच लागली असं आता तो सांगण्यासाठीच तिथे गेलेला असतो. अर्जुन आणि चैतन्य गुपचूपपणे तो जोशी वकील जेव्हा तिथे गेलेला असतो त्यावेळेस मात्र त्याचं सगळं बोलणं आता ते गुपचूप ऐकून घेतात आणि त्यांना समजलेलं असतं की आता हा जोशी वकील मात्र दुसरा तिसरा कोणी नाही तर महिपत शिकरे यानेच पाठवलेला आहे आणि त्याचा उद्देश काय आहे हे सगळं लक्षात आलेलं असतं. अर्जुनने आता त्याचा सगळा व्हिडिओ काढलेला असतो आणि अर्जुनने आता हे सगळं मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून घेतलेलं असतं. त्याला ते मधुभाऊंना दाखवायचं असतं आणि मधुभाऊंना वाचवायचं असतं. यासाठी आता अर्जुनने हे सगळं केलेलं असतं. मधुभाऊ मात्र या सगळ्या गोष्टींमध्ये खूप जास्त अर्जुनवरती नाराज असतात. त्यांना असं वाटत असतं की अर्जुन जर इतका वाईट आहे तर त्याच्यापेक्षा दुसरा कोणी वाईट असूच शकत नाही, कारण की अर्जुनने आपल्याला फसवलं आहे आणि त्याने आपल्याला केसमध्ये सुद्धा फसवलं. आता असं मधुभाऊंना वाटू लागतं.
मधुभाऊ आता एकटेच विचार करत बसलेले असतात तेव्हा कुसुम तिथे येते. कुसुम म्हणत असते की मधुभाऊ, अहो तुम्ही असा काय विचार करताय? तेव्हा मधुभाऊ म्हणत असतात, अगं कुसुम, मला एक गोष्ट कळत नाहीये की अर्जुन सुभेदार नामांकित वकील आहे, इतका मोठा वकील आहे, त्याला असं करण्याची गरज का पडली? त्यावेळेस मात्र कुसुम म्हणत असते की त्यांना तसं करण्याची का गरज पडली हे मात्र मला काही माहित नाही जास्त, परंतु त्यांचं लग्न हे प्रियाशी होणार होतं आणि त्यावेळेस अर्जुनला प्रियाशी लग्न करायचं नव्हतं. त्यावेळेस मधुभाऊ म्हणत असतात की या प्रियाचा नेमका काय संबंध झाला, मला हे सगळं जरा व्यवस्थित समजून सांगशील? तेव्हा कुसुम आता सगळं जे काही आहे ते आता मधुभाऊंना समजून सांगू लागते. त्यावेळेस कुसुम म्हणत असते की काय झालं की प्रिया ही रविराज सरांची पोरगी आहे हे काही दिवसांनी लक्षात आलं आणि मग त्यानंतर खेळ सुरू झाला, ते म्हणजे अर्जुन आणि प्रियामध्येच. अर्जुन आणि प्रिया या दोघीही आश्रमात वाढलेल्या मुली, तेही मधुभाऊंच्याच आश्रमात. मधुभाऊ म्हणू लागले की मला आता हे सगळं जाणून घ्यायचंय. आता मधुभाऊ देखील सगळ्या गोष्टी जे काही घडलं नाहीये ते सगळं आता जाणून घेऊ लागतात. मधुभाऊंना कुसुमताई सांगत असते की प्रिया ही जेव्हा समजलं की रविराज सरांची मुलगी आहे त्यावेळेस मात्र सगळं चित्रच पलटलं आणि त्यानंतर रविराज सरांची मुलीचं लग्न हे ऑलरेडी ठरलेलं होतं ते अर्जुनशी आणि अर्जुनला मात्र ते लग्न करायचं नव्हतं. याच्यासाठी त्याने प्लॅन म्हणून हे सायलीशी लग्न केलं. सायलीला पहिल्यांदा मी विरोध करत होते या सगळ्यासाठी, परंतु सायलीचा नाविलाज होता मधुभाऊ, अहो तुम्हाला माहिती नाहीये, परंतु त्यावेळेस जर सायलीने हे पाऊल उचललं नसतं तर मात्र तुम्हीही आज फासावरती लटकला असता. परंतु सायलीने विचार नाही केला, सायलीने कसलाही विचार केला नाही, सायलीने मात्र ते करून टाकलं त्या टाइमला. मधुभाऊ, अहो सायलीला इतका त्रास देऊ नका. अर्जुन सर आणि सायली यांच्या दोघांमध्ये आता प्रेम संबंध तयार होत चाललेत. दोघेही एकमेकांवरती प्रेम करू लागलेत. त्यांचं प्रेम नवीन आहे, त्यांचं प्रेम विखरलं जाऊ देऊ नका. मधुभाऊ, तुम्ही प्रेमाचा किती आदर करता हे मला चांगलंच माहितीये, परंतु तुम्ही आता या गोष्टीला जरा समजून घ्या. तुम्हीही तुमचं प्रेम जेव्हा केलं होतं त्यावेळेस काही गोष्टींमध्ये खचला असाल, काही गोष्टींमध्ये तुमच्याही गोष्टी नाविलाजाने झाल्या असतील. तुम्ही त्या आठवा आणि सायलीच्या आणि अर्जुनच्या प्रेमाचा आदर करा. तुम्ही एकदा त्यांच्या प्रेमाला समजून घेण्याची संधी द्या. मधुभाऊ म्हणतात की काय संधी देऊ मी, माझा जर इतका मोठा विश्वासघात झालाय. परंतु आता कुसुम म्हणत असते की अहो विश्वासघात झालाय मला मान्य आहे, परंतु सायलीने जे केलंय ते मात्र त्या टाइमची गरज होती. तुम्हाला वाचवण्यासाठी तिला हे करणं होतं म्हणून ते केलं आणि अर्जुनलाही गरज होती, अर्जुननेही ते केलं, कारण की अर्जुनलाही त्या मुलीसोबत संसार करायचा नव्हता. आणि मधुभाऊ, तुम्हाला चांगलंच माहिती आहे ना हो प्रियाचा स्वभाव कसा आहे, प्रिया कशी आहे. मग तुम्ही विचार करा ना, अर्जुनचंही आयुष्य काय ठीक झालं असतं का? अर्जुनने घेतलेला तो निर्णय, त्या टाइमला त्याने केलेली ती गोष्ट, त्याचीही गरज होती. त्यालाही दुसरा मार्ग नव्हता, नाहीतर त्याचं लग्न प्रियासोबत झालं असतं आणि त्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं. त्यावेळेस मधुभाऊ म्हणत असतात की जर त्याचं लग्न ठरलेलं होतं तो त्याच्या लग्नाला विरोध देखील करू शकत होता. त्यावेळेस मात्र कुसुम म्हणत असते की अर्जुनने जर विरोध केला असता तर पूर्ण आजीने मरणाच्या शपथी घातल्या असता त्याला आणि त्याला ते लग्न करायला लावलं असतं. अर्जुनला लग्न करायचं नव्हतं तितक्यात, कारण की अर्जुनला त्याच्या मनासारखी प्रिया वाटत नव्हती. त्यामुळे अर्जुनने ते काय लग्न केलं नाही. नंतर मात्र अर्जुन आणि सायली जेव्हा एकत्र आले त्या टाइमला ते एकमेकांशी एकदम फॉर्मली होते, एकमेकांशी खूप नियमबद्ध, काटेकोरपणे आणि एकदम शिस्तीत त्यांचा संसार चालू होता. नंतरून मात्र अर्जुनच्याही मनामध्ये मला प्रेमाच्या भावना दिसायला लागल्या. अर्जुनने खूप काही गोष्टी केल्यात मधुभाऊ तुम्हाला वाचवण्यासाठी. अहो मी तुम्हाला जर सांगायला बसले तर ही रात्रही पुरणार नाही. अर्जुनने एक एक पुरावा गोळा करण्यासाठी किती खस्ता खाल्ल्यात ना हे तुम्हाला माहिती नाहीये मधुभाऊ. तुम्हाला ज्यावेळेस कोर्टमध्ये चुकीचा न्याय देण्यात येत होता त्यावेळेस मात्र अर्जुनने स्वतःच्या जीवावरती खेळून महिपतच्या बाउंड्रीज क्रॉस करून महिपतला गुंतवला होता आणि त्याने महिपतला सुद्धा जेलमध्ये टाकला होता. हो, त्याचा एकदा विचार करा तुम्ही. जर त्याने ही केस अशी लांबवत चालवली असती तर मला सांगा एक गोष्ट, तुम्ही आता सुटला असता का? त्यावेळेस मधुभाऊ म्हणत असतात की आता त्याने सोडवलं, काहीतरी वेगळं कारण असेल, त्याच्याही मागे त्याचा काहीतरी स्वार्थ असेल. परंतु कुसुमताई समजावून सांगत असते, मधुभाऊ काही गोष्टींना स्वार्थ नसतो, काही गोष्टींची गरज असते आणि काही गोष्टींमध्ये स्वार्थ देखील असतो. परंतु गरज आणि स्वार्थ याच्यामध्ये थोडंसं अंतर आहे. स्वार्थ हा भरपूर काही गोष्टी असल्यानंतर सुद्धा असतो आणि गरज ही जेव्हा माणसाकडे काही पर्याय नसतो त्यावेळेस असते, ती गरज असते.
आणि जेव्हा माणसाकडे भरपूर काही असतं परंतु तरी देखील एखाद्या गोष्टीचा हव्यास असतो त्याला, त्यावेळेस असतो तो स्वार्थ असतो. तेव्हा तुम्ही या गोष्टी समजून घ्या मधुभाऊ. तुम्हाला या गोष्टी मला समजून सांगण्या इतकी मी मोठी नाहीये. तेव्हा मात्र मधुभाऊ म्हणत असतात की समजतंय मला, म्हणून तर जाणून घेतोय की सायलीच्या जीवनात नेमकं काय काय घडलं. त्यावेळेस मात्र आता मधुभाऊंनी एक प्रश्न विचारलेला असतो, काय ग प्रिया ही रविराज सरांची मुलगी कशी आहे हे त्यांना कशावरून कळालं. त्यावेळेस आता कुसुमताई म्हणत असते की आपण सायलीलाच बोलूया ना, सायलीशी बोलूया आपण, सायली देखील या सगळ्या गोष्टी सांगेल ना तुम्हाला. त्यावेळेस मधुभाऊ म्हणतात की ठीक आहे, बोलाव तू सायलीला, मला बोलायचंय तिच्याशी, कारण की मला आता हे सत्य जाणूनच घ्यायचंय की नेमकं काय झालंय आणि काय नाही झालंय ते. त्यावेळेस मात्र आता सायलीला बोलवण्यात येतं. दुसरीकडे इकडे चैतन्य आणि अर्जुन यांना यश आलेलं असतं. त्यांना आता समजलेलं असतं की नितीन जोशी हा जो वकील आहे तो काय फुकट काम करत नाहीये. त्याचं काम करण्यामागे खूप मोठा स्वार्थ आहे. तो स्वार्थ म्हणजे महिपतने त्याला पैसे खाऊ घातलेत आणि महिपतने त्याच्या बाजूने केस वळवण्यासाठी हे सगळं केलंय. आणि याच गोष्टी आता मधुभाऊंना लक्षात आणून देणं फार गरजेचं आहे. ही गोष्ट आता अर्जुन आणि चैतन्याला समजलेली असते. अर्जुन म्हणत असतो की नाही, मी आता हे सत्य मधुभाऊंसमोर नेणार आणि मधुभाऊंना दाखवणार की त्यांची केस किती धोक्यात आहे, ते त्यांच्यासोबत किती मोठा अन्याय होऊ शकतोय पुढे जाऊन. या सगळ्या गोष्टीचा अंदाज मधुभाऊंना देणं फार गरजेचं आहे असं आता मात्र अर्जुन आणि चैतन्याला वाटत असतं. मग चैतन्याने अर्जुन हे दोघेही आता मधुभाऊंच्या घराकडे निघालेले असतात. त्यांनी गाडी काढलेली असते. अर्जुन चैतन्याला म्हणत असतो की मी मधुभाऊंना हे सत्य दाखवल्यानंतर मधुभाऊ पुन्हा केस माझ्याकडे देतील का. चैतन्य म्हणत असतो की देवावरती विश्वास ठेव अर्जुन आणि बी पॉझिटिव्ह, चांगला विचार कर, नक्कीच मधुभाऊ तुला ही केस देतील. तुला त्यांचं मन जिंकावं लागेल. आता परिस्थिती थोडीशी निवळत आली आहे, तू आता प्रयत्न करू शकतो त्याच्यासाठी. तेव्हा तू आता एकदा विचार कर, या गोष्टीला तू खूप सॉफ्टली हँडल कर. हे बघ, आता तुमच्याकडून एक चूक झालीये. चूक म्हणजे तुम्ही आता त्यांचा जो विश्वासघात केलाय ना, त्याच्या पुढे त्यांना दुसरं काही दिसत नाहीये. तिकडे पूर्ण आजीला सुद्धा तुझा राग आलेला आहे. अरे पूर्ण आजीचं मन सुद्धा दुखावलेलं आहे आणि सगळ्यात जास्त जे मन दुखावलं गेलंय ते मावशीचं दुखावलं गेलंय. त्यात मावशीची काय चूक सांग ना. मावशीने सायलीला आपली सून समजलं होतं, सायलीला मुलगी समजलं होतं आणि या सगळ्या गोष्टी असताना असं तुमचं सत्य पुढे येतंय म्हटल्यावरती तू सांग ना, काय करतील त्या, दुसरा काय पर्याय असेल त्यांच्याकडे. त्यांचं काही चुकलंय असं तुला वाटतंय. तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो की मला नाही वाटत त्यांचं काही चुकलंय. खरं तर मी मिसेस सायली यांना वेळेत जर गोष्टी सांगितल्या असत्या तर मात्र आम्ही ते पेपर फाडून फेकून दिले असते रे. मला स्वप्नही तसेच पडायचे अरे. परंतु काय करू आता, हे सगळं घडून गेलं आणि त्या प्रियामुळे हे सगळं घडलंय. त्यावेळेस मात्र चैतन्य म्हणत असतो की हो, ती प्रिया देखील, आपल्याला ह्या प्रियाचा पिछा सोडून उपयोगाचा नाहीये अर्जुन. अरे मी तुला लाख वेळा सांगितलंय ती तन्वी नाहीच आहे, तू जरा खऱ्या तन्वीचा शोध घे म्हणून. परंतु आता अर्जुन म्हणत असतो की अरे नाही रे बाबा, मी तिच्या पायावरती स्वतःच्या डोळ्याने बघितलंय, ती काही शाई वगैरे नव्हती. त्यावेळेस मात्र चैतन्य म्हणतो की अरे बाबा, शाई वगैरे नसेल, तिने काहीतरी केलं तर असेल. आता या मोठ्या घरामध्ये राहायचंय, आपण इतके प्रयत्न करत होतो, तिच्या काय लक्षात आलं नसेल की ही साधी गोष्ट येऊ शकतंय ना लक्षात. तेव्हा मात्र आता अर्जुन म्हणतो की बरोबर बोलतोय अरे चैतन्य तू, मला देखील आता तसंच वाटायला लागलंय. दाल में काला है ऐसा ही लग रहा है मुझे, असं आता अर्जुन म्हणत असतो. चैतन्य म्हणतो की बरोबर बोलतोय तू अर्जुन, आपण आता यावरती सुद्धा शोध घेऊ. हे बघ, शोध घेत राहिलं ना काही ना काहीतरी मिळतं आणि आता तुला शोध घेण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही अर्जुन. आयुष्याची ऑलरेडी खूप वाट लागलीये. दुसरीकडे मात्र सायलीला मधुभाऊंनी सांगण्याचा प्रयत्न केलेला असतो की मला सगळं सत्य जाणून घ्यायचंय सायली, तू बोल. सायली मात्र आता बऱ्याचशा गोष्टी मधुभाऊंना समजावून सांगत असते. मधुभाऊंना सांगत असते की प्रियाने कशा प्रकारे रविराज सरांच्या घरामध्ये प्रवेश केला, कशा प्रकारे तिने सांगितलं की तीच आहे मधुभाऊंची रविराज सरांची मुलगी. तेव्हा मात्र मधुभाऊ म्हणत असतात की ती रविराज सरांची मुलगी आहे हे कशावरून निष्पन्न झालं. तेव्हा पायावरची खून आणि या सगळ्या गोष्टींबद्दल आता मात्र सायलीने सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र मधुभाऊ म्हणत असतात की हे असं कसं काय, हे तर सगळं तुझ्या बाबतीतलं आहे आणि तू तिच्या बाबतीतलं कसं काय म्हणतेय. तेव्हा मात्र सायली म्हणते की मला काही माहिती नाहीये मधुभाऊ, तिच्याकडे तिच्या लहानपणीचा देखील फोटो आहे आणि घरामध्ये देखील तो फोटो लावलेला आहे. तेव्हा मात्र मधुभाऊ म्हणतात की मी कसं नाही पाहिला कधी. तेव्हा मात्र आता सायली म्हणत असते की हे बघा, हा माझ्या मोबाईलमध्ये फोटो आहे घरामध्ये आणि हा फोटो. तेव्हा मात्र मधुभाऊ म्हणतात की अगं वेडे, हा तुझा फोटो आहे. अगं सायली काय बोलतेस तू. तेव्हा मात्र सायलीला आता धक्का बसलेला असतो. आता अर्जुन आणि चैतन्य देखील तिथं आलेले असतात
आणि अर्जुन आणि चैतन्यला बघता सायलीला आनंद होतो. अर्जुन येतो आणि मधुभाऊंना म्हणतो की मधुभाऊ मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. तेव्हा मात्र मधुभाऊ म्हणतात की चालता हो इथून. तेव्हा मात्र मधुभाऊंच्या पुढे हात जोडून अर्जुन म्हणत असतो की एवढं सत्य जाणून घ्या फक्त. तेव्हा मात्र अर्जुनने तो फक्त व्हिडिओ प्ले केलेला असतो आणि त्या व्हिडिओमध्ये सगळं ऐकू आलेलं असतं मधुभाऊंना आणि मधुभाऊंपुढे सगळं सत्य उभं राहिलेलं असतं. अर्जुनने सगळं सांगितलेलं असतं की कशा प्रकारे मधुभाऊ तुम्हाला पिळवणूक करण्यात आली. तुमची पिळवणूक करून मात्र आता तुम्हालाच या केसमधून हरवण्यासाठी महिपतने हा डाव रचलेला आहे. तुम्हाला ही गोष्ट लक्षात येत नाही मधुभाऊ, परंतु मी हे सगळं सत्य तुमच्या समोर आणण्यासाठी मी स्वतः हे सगळं गोळा केलंय. माझा विश्वास आहे तो जोशी वकील चांगला नाहीये. तुम्हाला मी त्याही दिवशी सांगण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा मात्र मधुभाऊंचा राग स्थिर झालेला असतो. मधुभाऊ म्हणतात की हो मला समजते आता काय झालंय ते, परंतु मला सायली जे सांगते ते सत्य आहे का असं आता मधुभाऊ अर्जुनलाच विचारतात. तेव्हा मात्र अर्जुनला ते विचारत असतात की प्रिया ही रविराज सरांची मुलगी हे कशावरून कळालं. तेव्हा अर्जुनही तेच सांगतो जे सायलीने सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र मधुभाऊ म्हणतात की हे तर सगळं माझ्या साऊ बाळाविषयी आहे, सायली विषयी आहे सगळं. तेव्हा मात्र अर्जुन म्हणतो की काय बोलताय तुम्ही. तेव्हा मात्र मधुभाऊ म्हणतात की हो आणि तो फोटो देखील सायलीचाच आहे. सायलीचे लहानपणीचा फोटो तुम्हाला मी दाखवतो. तेव्हा मात्र आता या सगळ्या गोष्टी मधुभाऊंनी अर्जुन पुढे स्पष्ट केलेल्या असतात. अर्जुन म्हणतो की मग हीच तन्वी आहे खरी. तेव्हा मात्र मधुभाऊ म्हणतात की काय माहिती काय आहे. या सगळ्या गोष्टीचा उलगडा आता पुन्हा समोर केला पाहिजे असं अर्जुनला वाटत असतं आणि अर्जुन पुढे आता खूप मोठी गोष्ट सत्य उघड झालेलं असतं. ते म्हणजे सायलीच तन्वी आहे आणि या सगळ्या गोष्टींमधून आता मात्र पुढे उघड होणार असतं की नेमकं कोण खरं आहे कोण खोटं. आणि प्रियाचा चांगलाच नांगामोड अर्जुन करणार असतो. सायली आणि अर्जुनचं सत्य हे आता सगळ्यांसमोर येणार असतं की सायली आणि अर्जुन हे दोघांचंच लग्न होणार आहे आणि त्यांचंच लग्न ठरलेलं होतं आणि त्यांनीच लग्न केलं. या गोष्टीमुळे सुद्धा आता मालिकेमध्ये खूप मोठा टर्न येणार आहे, ट्विस्ट येणार आहे. नेमकं मित्रांनो हे इन डिटेलमध्ये जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की त्यावेळेस काय घडलं, मधुभाऊ काय बोलले, अर्जुन सर काय बोलले, सायली काय बोलली आणि नंतरून ते पूर्ण आजीपर्यंत गेलं कसं, या सगळ्या जर गोष्टी तुम्हाला इन डिटेलमध्ये जाणून घ्यायच्या असतील ना तर मित्रांनो पार्ट 2 कमेंट करा. मित्रांनो या ट्विस्ट सिरीजमध्ये तुमचा जो रिस्पॉन्स आहे त्यामुळे खरंच आम्हाला एक आनंद निर्माण झालेला आहे. खरं तुम्ही जो प्रतिसाद देताय त्यासाठी मनापासून तुमचे आभार. तर मित्रांनो पुन्हा भेटूया उद्याच्या भागामध्ये, उद्याच्या ट्विस्टमध्ये जाणून घेऊया पुढे काय होतं ते. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे, व्हिडिओला लाईक करणं गरजेचं आहे आणि सोबतच कमेंट बॉक्समध्ये पार्ट 2 अशी कमेंट करा जेणेकरून याच्या पुढला पार्ट मी त्याच्यामध्ये तुम्हाला उद्या दाखवेल. तर मित्रांनो वाट कसली बघताय, लगेच कमेंट करा पार्ट 2 किंवा पार्ट नेक्स्ट. तर आजच्यासाठी इतकंच. पुन्हा भेटूया उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र. धन्यवाद.